मुंबईमध्ये गणपती आगमनावेळी मोठी दुर्घटना। फुलेश्वरमध्ये 22 फूट गणपतीची मूर्ती ही कोसळली। दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी। तोल गेल्यानं घटना घडली अशी प्राथमिक माहिती। जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये मुलांसह मुलींना देखील शिव्या दिल्या। पण पंतप्रधान मोदींना फक्त मुलींच्याच शिव्यांवर आक्षेप। मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवरती राहुल गांधी यांचा हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालकांची विचारधारा मनुस्मृतीची। पुण्यातल्या छात्रों की गुंज कार्यक्रमातून राहुल गांधींचा मनुस्मृतीवरून निशाणा। पुण्यात राहुल गांधी यांच्यासमोर विद्यार्थ्याने एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला। 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चला फुटलाय, तर सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप। राहुल गांधींकडून मदतीचा आश्वासन। राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला, तर मांजरीमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाबाबत माहिती देत मागण्यांचं निवेदन सोपवलं। उपोषणस्थळी भेट देऊन अडचणी जाणून घेण्याचं राहुल गांधी यांचं आश्वासन। नागपूरमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। मंत्री अशोक उईकेंकडून विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा अधिक मागण्या मान्य। उईकेंनी दिलेल्या आश्वासनानंतर 10 दिवसांपासून सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आता स्थगित। महिला सक्षमीकरणावरती गप्पा मारणाऱ्या राहुल गांधींना थोडीही लाज असल्यास महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचं हे आव्हान। पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयामध्ये 4 तास बैठक, तर नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन। आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत मोदींचा कानमंत्र। मुख्यमंत्री फडणवीस आज जेनझेनसोबत संवाद साधणार। नागपूरमधील रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। जेनझेनच्या मनातील प्रश्नांना फडणवीस देणार उत्तर। लातूरच्या औसा पोलीस स्थानकामध्ये अभिजित दिप्तेंसह 4 ते 5 जणांवरती गुन्हा दाखल। शैक्षणिक कामात अडथळा आणि महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप। दुसऱ्या शाळेतील मुलं आणून बसवल्याचा दिप्तेंनी बनाव केल्याचा दावा। कॉक्रोच जनता पार्टी आता राज्यभरातील सरकारी शाळांची करणार पाहणी। विद्यार्थ्यांच्या पालकांनाही सोबत घेऊन जाणार। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमधील शाळेतील सुविधांचा घेणार आढावा। पक्षातील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जा। काही अडचण असल्यास वरिष्ठांना सांगा। राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीतील बैठकीमध्ये पार्थ पवारांच्या नेत्यांना सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज चाकण एमआयडीसीमध्ये दौरा। आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं परिसरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात। शिंदे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेणार। केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना, मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातात। मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याचे 100% चान्सेस। परभणीचे खासदार असलेले संजय जाधव यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमधील मुलासह आईवडिलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांचा खुलासा। आयफोनचे 1-2 हप्ते थकले, त्यामुळे कुणाल आणि वडिलांमध्ये वाद झालेला। पोलीस अधीक्षक रामेश्वर गाडेंचा दावा। नातेवाईकांनी हा दावा मात्र फेटाळला। गडचिरोली या ठिकाणच्या आश्रमशाळेतील सर्पदंशामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। या प्रकरणी कारवाई। आदिवासी अधिकाऱ्यांसोबत 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन। शाळेच्या भेटीदरम्यान सोपस्कार पार पडल्याचा ठपका। जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेड गावामध्ये अंगणवाड्यांमधील वास्तव्य आलं समोर। चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये किडे आणि अळ्या निघाल्याचं उघडकीस। ग्रामस्थांकडून संताप।